आधी कुणाची या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। दोन्ही गटाचे वकील निवडणूक आयोगामध्ये दाखल झाल्याचं कळतंय। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। दरम्यान दोन्ही गटाचे वकील आता निवडणूक आयोगात दाखल झालेले आहेत। काहीसा उशीर या सुनावणीला झाला होता कारण शरद पवार गटाचे वकील पोहोचलेले नव्हते। आता मात्र राष्ट्रवादी कुणाची या संदर्भातल्या सुनावणीला सुरुवात झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। दरम्यान दोन्ही गटाचे वकील आता निवडणूक आयोगात दाखल झालेले आहेत। गेल्या सुनावणीप्रमाणेच यावेळी देखील अजित पवार गटाकडून युक्तिवाद होणार आहे। त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये अजित पवार गटाकडून कुठले मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या सुनावणीवेळी अजित पवार गटानं शरद पवारांच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आमच्यासोबत सध्या थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय। दोन्ही गटाचे वकील सध्या पोहोचलेले आहेत। आजच्या सुनावणीचं नेमकं स्वरूप काय असेल प्रमोद? श्रीकांत, अगदी मागच्या 5 ते 7 मिनिटांपूर्वी ह्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। 4 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं, पण शरद पवार यांच्या गटाचे वकील सुनावणीसाठी पोहोचलेले नव्हते। त्यामुळे 15 मिनिटांनी ही सुनावणी उशिराने सुरुवात झालेली आहे। आत्ता नीरज किशन कौल हे अजित पवार यांच्या गटाचे वकील आहेत, ते युक्तिवाद करत आहेत आणि त्यांच्या युक्तिवादाची सुरुवातच ही आपल्याला बघायला मिळते की पक्षामध्ये कशा पद्धतीने लोकशाही नाही आहे। ज्या दिवशी शुक्रवारी युक्तिवाद झाला होता श्रीकांत, त्या दिवशी देखील याच मुद्द्यावरती अजित पवार यांच्या गटाचा भर होता आणि आजही त्याच पद्धतीचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडून होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पक्षामध्ये कुठलाही एक व्यक्ती आपलं वर्चस्व सांगू शकत नाही। पक्षामध्ये लोकशाही असणं अपेक्षित आहे, पण आमच्या पक्षामध्ये काही दिवसांपासून लोकशाही नव्हती। अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो नीरज किशन कौल यांच्याकडून होताना आपल्याला बघायला मिळतोय। श्रीकांत, यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, परवा दिवशी ज्यावेळी सुनावणी शुक्रवारी झाली होती त्या दिवशीच्या सुनावणीमध्ये हाच मुद्दा प्रामुख्याने आपल्याला असल्याचं बघायला मिळत होतं की शरद पवार यांच्या नियुक्ती जी आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली ती आमच्या घटनेला धरून झालेली नाहीये, ती एकाधिकारशाहीने झालेली आहे। अशा पद्धतीचा युक्तिवाद 2 दिवसापूर्वीच्या सुनावणीमध्ये देखील होता आणि तोच युक्तिवाद आता पुढे घेऊन जाताना अजित पवार यांच्या गटाचे वकील करताना आपल्याला बघायला मिळतंय। पुढचे 2 ते 2.5 तास ही सुनावणी चालणार आहे। ही सुनावणीची सुरुवात आहे। आजच्या सुनावणीच्या सुरुवातीला दरम्यान प्रमोद, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते। पक्षांतर्गत नियुक्त्या हे निवडणुकांद्वारे झालेल्या नाहीत असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केल्याचं आपण पाहतोय। पक्षांतर्गत नियुक्त्या ज्या आहेत त्या लोकशाही पद्धतीने झालेल्या नाहीत असं देखील अजित पवार गटानं म्हटलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही नाही असा थेट आरोप युक्तिवादादरम्यान केलेला आहे। अजित पवार गटाकडनं हा युक्तिवाद केला जातोय। आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रमोद, आपण पाहतोय पक्षांतर्गत लोकशाही उरलेली नाही, इतकंच नाही तर नियुक्त्या देखील लोकशाही मार्गाने झालेल्या नाहीत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। प्रमोद, अगदी श्रीकांत, 2 दिवसापूर्वीच्या सुनावणीमध्ये देखील हाच मुद्दा प्रामुख्यानं अजित पवार यांच्या गटाकडनं उपस्थित केला जात होता आणि तोच मुद्दा आज पुन्हा एकदा उपस्थित केल्याचं बघायला मिळतंय। फक्त राष्ट्रीय अध्यक्षांचीच नाही तर इतर देखील आमच्या पक्षामध्ये ज्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतात त्या नियुक्त्या लोकशाही मार्गाने झालेल्या आहेत। आमच्या पक्षाची घटना काय सांगते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, तर तालुका लेवलच्या प्रतिनिधीची निवड असते, त्यानंतर जिल्हा लेवलच्या प्रतिनिधीची निवड असते, त्यानंतर कार्यकारिणी, जिल्हा लेवलची कार्यकारिणी असते, स्टेट लेवलच्या प्रतिनिधीची निवड असते, त्यानंतर स्टेट लेवलची कार्यकारिणी असते, पुन्हा नॅशनल लेवलची निवड असते अध्यक्षांची आणि कार्यकारिणी असते। या सगळ्या निवडणुका आमच्या पक्षामध्ये होतात, त्या लोकशाही पद्धतीने होणं अपेक्षित आहे। म्हणजे पक्षामधील जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी त्या प्रमुख पदावरती व्यक्तीला निवडून। दरम्यान अजित पवार गटानं महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। प्रफुल्ल पटेलांच्या सहीनं नियुक्त्या झालेल्या आहेत आणि सध्या प्रफुल्ल पटेल हे आमच्या सोबत आहेत असा अजित पवार गटाचा युक्तिवाद आहे। त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असा युक्तिवाद देखील अजित पवार गटाच्या वकिलांनी केलाय। तर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा मोठा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय। प्रफुल्ल पटेलांच्या सहीनं या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि सध्या प्रफुल्ल पटेल हे आमच्या सोबत आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे। प्रमोद, अगदी श्रीकांत, कारण प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळतं एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस असताना। त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या गटासोबत गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सध्या मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली होती, राजकीय निवृत्ती जाहीर केली होती, त्यावेळेस 2 हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली होती। त्यावेळेस सुप्रिया सुळे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांना राष्ट्रीय पातळीवरचा अध्यक्ष नियुक्त केलं होतं, कार्याध्यक्ष म्हणून ती पोस्ट होती आणि ते नियुक्त केलं गेलं होतं। ती निवड जी आहे ती शरद पवार यांनीच सुचवलेली होती, तशी झालेली होती।
त्यापूर्वीच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ज्या नियुक्त्या झालेल्या होत्या त्या नियुक्त्या प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने झालेल्या होत्या. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या सहीने पक्षातील अनेक कामं जी आहेत ते होत असताना बघायला मिळत होती. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, तिकीट वाटपासंदर्भातील काही महत्त्वाच्या घडामोडी असतील किंवा पक्षांच्या मिटिंग्स बोलवून असतील, या सगळ्या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांचीच सही असायची आणि तीच सही घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी नियुक्त्या करायच्या. पण आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रफुल्ल पटेल हेच अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळं तो पक्ष आमचाच असल्याचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं केल्याचं आपल्याला या ठिकाणी सध्या तरी बघायला मिळते. श्रीकांत. निश्चितच प्रमोद, आपण पाहतो गेल्या सुनावणी वेळी देखील अजित पवार गटाकडनं हाच मुद्दा प्रामुख्यानं मांडला गेला होता की पक्षांतर्गत लोकशाही राहिलेली नाही आणि शरद पवार मनमानीपणे कारभार चालवतात असं त्यांनी म्हटलेलं होतं. दुसरीकडे आपण पाहतो आजचा जो युक्तिवाद आहे, अजित पवारांची निवड ही कायद्याला धरूनच असल्याचं अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. पक्षांतर्गत नियुक्त्या ह्या निवडणुकीद्वारे झालेल्या नाहीत असं त्यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेलांच्या सहीनं नियुक्त्या झाल्यात. सध्या प्रफुल्ल पटेल हे आमच्या सोबत असल्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं देखील अजित पवार गटाचा युक्तिवाद आहे. तर एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलेला आहे. आणि गेल्या सुनावणी वेळी देखील आपण बघितलं होतं प्रमोद की अशा पद्धतीनं एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही असा पुन्हा एकदा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. प्रमोद, तर एकच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांच्या पक्षावरील दाव्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. अजित पवार गटानं पवारांच्या दाव्यावर आता आक्षेप घेतल्याचं आपण पाहतोय. एकच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही, त्यामुळे एकच व्यक्तीचा पक्षावर दावा देखील असू शकत नाही असं अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी देखील आपण बघितलं होतं की अशाच पद्धतीनं अजित पवार गटाकडनं युक्तिवाद केला गेला होता. प्रमोद. अगदी बरोबर आहे श्रीकांत. आपण जर बघितलं तर मागच्या सुनावणीच्या वेळी अगदी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला होता अजित पवार यांच्या गटानं. शरद पवार हे पक्षामध्ये एकाधिकारशाहीने काम करतात, मनमानी पद्धतीने त्यांचा काम असतो, अशा पद्धतीचा देखील युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडनं असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि तोच युक्तिवाद आता पुढे घेऊन जाताना बघायला मिळतोय. पक्ष हा कुठल्याही एका व्यक्तीचा नाही, पक्ष हे संघटन आहे. पण आमच्या पक्षामध्ये एक व्यक्ती होती आणि तीच व्यक्ती कारभार करत होती, त्यामुळं त्या पक्षावरती एक व्यक्ती दावा करू शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाचे वकील नीरज किशन कौल हे करताना आपल्याला बघायला मिळतात. अजित पवार यांच्या गटाचा प्रामुख्याने हाच मुद्दा राहिलेला आहे की लोकप्रतिनिधींची संख्या जी आहे ती आमच्या सोबत जास्त आहे. म्हणजे विधानसभेतील महाराष्ट्र विधानसभेतील आमदार असतील किंवा विधान परिषदेतील आमदार असतील किंवा ज्या ठिकाणी नागालँडमध्ये माफ करा त्या ठिकाणी अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत ते देखील आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे पक्ष आमच्याकडे देताना तुम्ही लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घ्या अशाच पद्धतीचा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडनं केला जातोय. शरद पवार यांच्या सोबत पक्ष संघटन स्ट्रॉंग आहे आणि ते बघता, त्यामुळे अजित पवार यांच्या गटाचा प्रामुख्यानं युक्तिवादामध्ये हाच मुद्दा राहणार आहे की पक्ष संघटन हे कशा पद्धतीने एकाधिकारशाहीनं शरद पवार चालवत होते आणि तो मुद्दा प्रामुख्यानं या ठिकाणी सुनावणी दरम्यान उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतोय. श्रीकांत. निश्चितच प्रमोद, म्हणजे शिवसेनेच्या संदर्भात देखील जो युक्तिवाद केला गेला होता ठाकरे गटाकडनं तसाच संदर्भातला युक्तिवाद आपण पाहतोय की मूळ राजकीय पक्ष हा आमच्या बाजूने आहे. लोकप्रतिनिधी हे जरी अजित पवार गटाकडनं असले तरी मूळ राजकीय पक्ष आमचाच असल्याचं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. दुसरीकडे प्रमोद आपण पाहतोय एकच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. मात्र यावर शरद पवार गटाच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी देखील स्पष्ट केलं होतं की संपूर्ण पक्ष ज्यांनी स्थापन केला, हा पक्ष ज्यांनी वाढवला ते शरद पवार आमच्या सोबत आहेत, त्यामुळं संपूर्ण अधिकार हे शरद पवारांकडे असल्याचं या गटाला अजित पवार गटाला त्यांनी उत्तर दिलं होतं. तर आपण पाहतोय विधिमंडळातलं बहुमत आमच्याकडे आहे असा युक्तिवाद अजितदादा गटानं केलेला आहे. त्याचा विचार करूनच निर्णय घ्या अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. विधिमंडळातल्या बहुमत आमच्याकडे असल्यामुळं त्या संदर्भातल्या सगळ्या घडामोडींचा विचार करावा आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी देखील अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला केलेली आहे. प्रमोद, आपण ज्या संदर्भात बोलत होतो विधिमंडळातलं बहुमत आमच्याकडे आहे, आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मिळालेली जी मतं आहेत त्यांचा देखील विचार करावा आणि निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा असं आता अजित पवार गटाचं म्हणणं आहे. प्रमोद. अगदी श्रीकांत. अजित पवार यांच्या गटाचा प्रामुख्यानं तोच भर राहणार आहे, कारण जशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांना शिवसेना दिली ती शिवसेना देताना निवडणूक आयोगानं हाच प्रामुख्यानं मुद्दा लक्षात घेतला होता की लोकप्रतिनिधींची संख्या कुणाकडे जास्त आहे. शिवसेनेचा निकाल देताना विधिमंडळातील जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होते, सोबतच लोकसभेमधील खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते आणि ते सगळी संख्या लक्षात घेता निवडणूक आयोगानं शिवसेना हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता आणि तोच रूल जो आहे, तोच निकष जो आहे तो आमच्या बाबतीत लागू करावा अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार यांच्या गटाकडनं होता आपल्याला